आज मी तुम्हाला झटपट अशी मेथीची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं दाबून भरलं होतं। 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा बारीक रवा, छोटा 1 चमचा धने बघा असे दरदरे कुटून घेतलेले आहेत, छोटा अर्धा चमचा ओवा, धने ओवा आणि मिरीपूड घेतलेली आहे। 7 मिरी मी कुटून घेतलेली, तिन्ही पण एकंद असं तुम्ही दरदरीत जरी कुटून घेतलं तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचे, थोडं थोडं पाणी टाकायचे, एकदम पण जास्त नाही टाकायचं, थोडं थोडंच टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं। थोडंसं पाणी मी अजून घेतलं होतं आणि एकसारखं 5 ते 7 मिनिट एकाच अशा साईडनं असं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे जो बारीक 0 नंबरचा रवा आहे ना तो पण आपला चांगला फुगला जाईल। मस्त असं बघा मी एकाच लाईनला असं चांगलं फेटून घेतलेलं अशा पद्धतीत झालेलं आहे। घड्याळात बघायचं आणि एकदम 5 मिनिटं तरी एकसारखं फेटून घ्यायचं। आता यात बाकीचं साहित्य आपण टाकून घेऊया। मेथी घेतलेली आहे, जी वाटी तुम्हाला पिठाची दाखवली की नाही ती गच्च भरून मेथी घेतलेली आहे। नुसती मेथीची पानं आणि त्यात थोडीशी एखादी देठं पण आहेत। स्वच्छ धुवून मग मी त्याला कापून घेतलेली आहे। थोडी मोठी मोठीच कापलेली, एकदम बारीक जरी कापली तरी पण चालू शकते। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीरची पण मी थोडीशी देठं घेतलेली आहेत। हिरवी मिरची तिखटाप्रमाणे घ्या, मी कुटून घेतलेली आहे। जो मला जेवढं तिखट हवं आहे तेवढी मिरची तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। कालवून घेऊया। मेथी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। एकदम जर बारीक मेथी कापली की नाही तरी पण चालू शकतं, मी थोडीशी मोठी मोठी कापलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, एकदम थोडीशी टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये साखर, खूप चविष्ट होतं, तुम्ही करून बघा एकदा। कालवून घेते, ह्याच्यामध्ये थोडासा मी बेकिंग सोडा टाकणार आहे, खायचा सोडा जरी वापरला तरी चालू शकतं। 1 छोटा चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे, मिक्स करून घेते चांगलं। सोडा टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स केलेलं आहे। भजीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा भजी करून बघा, खूप चविष्ट लागतात। मेथीची पण मी पहिलीसुद्धा भजी मी टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये 1 छोटा 1 चमचा आपल्याला गरम तेल टाकायचं, एकदम कडक गरम तेल असं साईडनं मध्ये करायचं, मिक्स करून घ्यायचं। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे, आपल्याला कडक गरम तेल पाहिजे आणि तुम्हाला आवडेल तशी सोडायची, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे सोडायची, जेवढे आपल्या कढईत बसतील ना तशी सोडायची। गॅस आहे मिडियम गॅसवरच कधी पण करायची, बारीक वगैरे गॅसवर करायची नाही, मग ते काय होतं तेल पितात। मग सोडून घेते मी, थोडीशी सोडून घेतलं, जेवढी बसेल तेवढी, खूप चविष्ट लागतात, एकदा करून बघा। हे तर बघा हे आपापच पलटी झालं, हे बघा हे असे पलटे होतात आपापच, दिसले का कसे पलटे होतात मनानच, मस्त आतनं जाळीदार होतात। अशा कलरवर बघा आपल्याला चांगले हे करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। ते हे असे पलटी होतात आपाप, म्हणून थोडेसे आपण असे हलवून त्याला चांगले फ्राय करून घ्यायचे। मस्त बघा कलर आलेला आहे। आता ह्याच्यात काय करणार आहे, थोड्याशा मी मिरच्या पण टाकणार आहे, मध्ये चीर पाडून घेतली बरं का। मिरच्या पण बघा मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत, काढून घेऊया। एकदम गोल गरगरीत होतात ते, कट करून दाखवते तुम्हाला एक, बघितलं का आत मस्त जाळीदार होतात आणि खूप चविष्ट बरं का, खूप गरम आहेत, करून बघा एकदा। तुम्हाला अजून एक दाखवते तोडून, हे बघा एकदम आतपर्यंत जाळीदार मस्त चविष्ट। फक्त मेथीची भाजी तुम्ही बारीक कापली तर चालेल, मी थोडी मोठी मोठी ठेवली होती। राहिलेलं मी अशा पद्धतीत करून घेते। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।